ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। भारतीय जनता पार्टी एक तर निवडणूक जिंकते किंवा निवडणुकीतनं काय शिकते। आम्ही निवडणूक हरत नाही। आम्ही निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत ज्या काही सोलापूरवर अन्याय होतो का मंत्री? नाही याच्यातनं काही समजलं नाही। आम्ही शिकलो आणि जिंकलो ना आता, त्यामुळे पुढं सोलापूरवर न्याय होईल। त्याबद्दलची आमच्या केंद्रीय स्तरावरची जी आमची अनुशासन समिती आहे, त्या अनुशासन समितीकडे हा विषय आहे आणि त्यामुळं जी अनुशासन समिती केंद्राची निर्णय घेईल। शेवटी एखाद्या विधान परिषद सदस्याबद्दल किंवा विधानसभा सदस्याबद्दल अनुशासन कारवाई करायची असेल तर केंद्रीय भारतीय जनता पार्टी तो निर्णय करतं। केंद्रीय भारतीय जनता पार्टी जे काही लोकांच्या तक्रारी आहेत, लोकांचं म्हणणं आहे, सर्व ऐकून घेतलेलं आहे, योग्य निर्णय होईल। मी यापूर्वीच सांगितलं आहे शिर्डीच्या अधिवेशनामध्ये, भारतीय जनता पार्टी एक तर निवडणूक जिंकते किंवा निवडणुकीतनं काय शिकते। आम्ही निवडणूक हरत नाही। आम्ही निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत ज्या काही आमच्या चुका झाल्या त्यातनं आम्ही शिकलो, त्यातनं पुढे 4 महिने चांगलं काम करून आम्ही जिंकलो। त्यामुळं एखाद्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून तो पराभव नसतो आणि कोणताही पराभव परमनंट नसतो, कोणताही विजय परमनंट नसतो। काल कोणी जिंकलं, उद्या कोणी हरतं। त्यामुळं आम्हाला याचा आनंद आहे की राज्याच्या जनतेने भाजपाला 51.78% मतं देऊन जिंकवलं आहे। आता जिंकण्या हरण्याच्या लढाईत जाता महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे जनतेने खूप अपेक्षा निवडून दिलेलं आहे। जे आश्वासन आम्ही जनतेला दिले, जो मॅनिफेस्टो आम्ही जनतेला दिला, जो जाहीरनामा आम्ही जनतेला दिला, जो संकल्पनामा आम्ही जनतेला दिला, तो संकल्पनामा पूर्ण करण्यासाठी आता आम्हाला काम करायचं आहे पुढचे 5 वर्ष आणि पुढचे 15 वर्ष या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल। याकरता समाजाला संपूर्ण आपल्या पाठीशी घ्यायचं आहे, समाजाच्या पाठीशी सरकार उभं करायचं आहे, सर्व समाजाला, सर्व धर्माला समजून आम्हाला या दोन्ही सीट गेल्या म्हणून सोलापूरवर अन्याय होतो का मंत्री? नाही याच्यातनं काही समजलं नाही। आम्ही शिकलो आणि जिंकलो ना आता, त्यामुळे पुढं सोलापूरवर न्याय होईल। त्याबद्दलची आमच्या केंद्रीय स्तरावरची जी आमची अनुशासन समिती आहे, त्या अनुशासन समितीकडे हा विषय आहे आणि त्यामुळं जी अनुशासन समिती केंद्राची निर्णय घेईल आणि शेवटी एखाद्या विधान परिषद सदस्याबद्दल किंवा विधानसभा सदस्याबद्दल अनुशासन कारवाई करायची असेल तर केंद्रीय भारतीय जनता पार्टी तो निर्णय करतं। केंद्रीय भारतीय जनता पार्टी जे काही लोकांच्या तक्रारी आहेत, लोकांचं म्हणणं आहे, सर्व ऐकून घेतलेलं आहे, योग्य निर्णय होईल। जर अनुशासन समितीला काय आढळलं ते निर्णय करते।